म्हणजे सुवर्ण. सोन्यामध्ये कधीचं वास्तव्य, पण कोण्या सोन्यामध्ये कधीचं वास्तव्य? जे कष्टाने कमवलं, जे स्वतःच्या कष्टाने जे आपण कमवलेलं असतं त्याच्यात कधीचं वास्तव्य नसतं, त्याच्यामध्ये भगवंताचा वास असतो. पण लुबाडलेलं जे धन असतं ना त्याच्यामध्ये कधीचं वास्तव्य. आणि मग ते या ठिकाणी झालं. लुबाडलेलं धन म्हणजे हा जरासंधाचा बळजबरीने ठेवलेला मुकुट, आणि तोच मुकुट एक दिवस आमच्या परीक्षिती महाराजांनी डोक्यावर घातला. आणि डोक्यावर तो मुकुट घातल्याबरोबर मायबाप परीक्षितीची बुद्धी फिरली. पांडवाच्या कुळातला परीक्षिती, आजपर्यंत पांडवाच्या कुळामध्ये कोणीही शिकार केली नाही, शिकार कधीच केली नाही, पण आज परीक्षितीची शिकार करण्याची बुद्धी झाली. का? जरासंधाचा मुकुट घातला. पहा, एक सांगू का तुम्हाला, दुसऱ्याची वस्तू कधी घालायची नाही. शास्त्र सांगते दुसऱ्याची वस्तू कधी घालायची नाही, आणि त्यातली त्यात सोनं तर कधीच दुसऱ्याचं घालायचं नाही. खरंच मग दुसऱ्याचं सोनं घातलं ना. आज जरासंधाचा मुकुट म्हणजे सुवर्ण जडित मुकुट होता, ते का साधा होता का? आणि तो दुसऱ्याचा होता, आणि तेच मुकुट. कारण काय असतं माहिती, काहीच नाही घालायचं दुसऱ्याचं, कपडे सुद्धा नाही घालायचे, टोपी सुद्धा कोणी कोणाची घालायची नाही. तुम्ही साधी टोपी जरी आपण दुसऱ्याची घातली का, त्याच्या डोक्यातले विचार सगळे आपल्या डोक्यामध्ये येतात. त्याच्यामुळे टोपी सुद्धा दुसऱ्याची घालायची नाही. कपडे दुसऱ्याचे घालायचे नाही, अलंकार दुसऱ्याचे घालायचे नाही. आपल्याला अलंकार घालायचा नाही ना दुसऱ्याचे, हे का? आपण दुसऱ्याचं सोनं जास्त वापरतो ना. आपल्याला जर नसेल, लग्नाला जर जायचं असेल तर ह्याची एक दाणी आणीन, तिचा नेकलेस आणीन, तिचे झुंबर आणीन, सगळ्याचे आणून मग आपण घालीन आणि मग लग्नाला जाईन. बरोबर ना? दुसऱ्याचे घालून जातात ना. आपल्याला जर नसेल तर आपण दुसऱ्याचे घालून जातो, पण कधी नाही घालायचे. आणि स्वतःच असतं, दुसऱ्याचं दुसऱ्याचंच असतं. जरी नाही दागिने घातले तर साड्या तरी एकुणमकीच्या घालतातच, कधीच नाही घालायच्या. वस्त्र सुद्धा दुसऱ्याचं घालायचं नाही अंगावर. आपण दुसऱ्याचं वस्त्र घालून जातो, मायबाप दोष अंगामध्ये येत असतात, दुसऱ्याचे दोष आपल्या अंगामध्ये येत असतात. मग का विनाकारण दुसऱ्याचे दोष आपण आपल्या अंगामध्ये घ्यायचे? कधीच नाही घ्यायचे. कपडे कधी दुसऱ्याचे वापरायचे नाही, दुसऱ्याचे अलंकार कधी वापरायचे नाही. जे असेल ते, एक सांगू का, स्वतःचा कपडा किती स्वस्ताचा असू द्या, तुमची साडी 500ची असू द्या, ती तुमची तुम्हाला, दुसऱ्याची 10,000ची असली तरी तुमच्या काय कामाची. आणि जरी तुम्ही 10,000ची घालून गेलात दुसऱ्याची, आणि तिथं गेल्यानंतर कोणी विचारलं तुम्हाला केवढ्याला घेतली हो साडी, सांगता येते तुम्हाला केवढ्याला घेतली, कारण तुम्हाला किंमतच माहीत नसते केवढ्याची, हे का नाही? आणि पुन्हा तुम्ही असंच निर्भीडपणे सांगू शकत नाही की माझीचे म्हणून, कारण तुमच्या संग दुसरी एखादी असते, तिला माहीत असतं ही दुसऱ्याची घालून आली म्हणून. त्याच्यामुळं दुसऱ्याची वस्तू घालायची नाही. दोष अंगामध्ये येत असतात. तेच आज परीक्षितीला झालं. जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये घातला, दोष जरासंधाचे दोष डोक्यामध्ये शिरले. आणि मग परीक्षिती महाराज शिकार करण्याकरता गेले. वनामध्ये गेले असताना आता शिकार कधीच न करणारे पांडव कुळातला परीक्षिती पण आज शिकार करण्याची बुद्धी झाली. दुपारपर्यंत त्या ठिकाणी शिकार तर मिळाली नाही. माई बाप तानेने भुकेने व्याकुळ झाले परीक्षिती महाराज. काय करावं काय करावं, ताण लागली. आणि ताण लागल्यानंतर अरण्यामध्ये पाहतात कुठे काही दिसत नाही. एक छोटासा आश्रम दिसला, आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर माईबाप त्या ठिकाणी आश्रमामध्ये पाहिलं की कोणीतरी इथे ऐका पाणी द्या पाणी द्या. त्या ठिकाणी पाण्याची मागणी करतात, पण माईबाप त्या ठिकाणी परीक्षितीला कोणीही पाणी द्यायला तयार नाही. आणि मग ज्यावेळेस तिथे पाणी कोणी द्यायला तयार नाही, परीक्षितीला राग आला. परीक्षिती आतमध्ये गेले, झोपडीमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी त्या आश्रमातले साधू जे होते माईबाप, शमीक ऋषी त्यांचं नाव, शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. आणि ध्यानस्थ बसलेले असताना राजाला वाटलं की हे साधू महात्मे, हे ऋषी असंच करतात, कोणी जर आले तर त्यांचा हे अवमान करतात, त्यांना जाणून बुजून हे लोक पाणी देत नाहीत. आणि म्हणून राग आला, आणि माईबाप बाहेर आला परीक्षिती महाराज. आणि माईबाप त्यांनी मेलेला सर्प उचलला, आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये तो मेलेला सर्प टाकला, आणि परीक्षिती महाराज निघून गेले. आणि ज्यावेळेस निघून गेले त्यावेळेस इकडे त्या ठिकाणी आश्रमामध्ये आल्यानंतर काही मुलं त्या आश्रमामध्ये खेळत होते. त्यांनी पाहिलं की आपल्या गुरुजीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प आहे. आणि मग त्यांचा जो असणारा मुलगा शृंगी गंगेच्या तीरावर खेळ खेळत होता,
त्या मुलाने जाऊन शृंगीला ही बातमी सांगितली. गंगेच्या तीरावर शृंगीला ज्या वेळेस कळालं की आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकला, त्याच ठिकाणी गंगेतलं पाणी हातामध्ये घेतलं आणि त्याच ठिकाणी राजा परीक्षितीला शाप दिला. यती लक्षित मर्यादं तक्षकः सप्तमेहनि दक्षती स्म कुलांगारं चोदितो मे ततद्रुहं. ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल तो राजा कुलाला या ठिकाणी कलंकित करणारा असून आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि 7व्या दिवशी त्याचा मृत्यू होईल असा शृंगीने त्यावेळेस शाप दिला माईबाप. आणि मग शृंगी आश्रमामध्ये आल्यानंतर रडू लागला आणि रडल्याचा आवाज ज्यावेळेस शमीक ऋषीच्या कानावर पडला त्यावेळेस शमीक ऋषी समाधीतून बाहेर आले. पाहतात तर मुलगा रडतोय आणि मग इकडे पाहिलं तर गळ्यामध्ये मेलेला सर्प आहे. सर्प बाजूला केला, बाहेर आले. मुलाला विचारलं शृंगी काय झालं, का रडतो? पण रडता रडता रडण्याने हा कंठ या ठिकाणी अवरुद्ध झालता म्हणून काही सांगता येईना. बाकीच्या मुलांनी सांगितलं महाराज काही नाही, तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प कोणीतरी टाकला आणि म्हणून ज्याने कोणी तुमच्या गळ्यामध्ये सर्प टाकला त्याला शृंगीने त्या ठिकाणी शाप दिला. 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल. ज्यावेळेस मग शमीक ऋषीने माईबा अंतर्ज्ञानाने पाहिलं की कोणी हा सर्प टाकला त्यावेळेस अंतर्ज्ञानाने कळालं की हा सर्प कोणी तिसऱ्याने नाही टाकलेला असून माईबाप हा आजपर्यंत असा राजा झाला नाही. पांडव कुळातला असणारा राजा परीक्षिती त्याने हा मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकला. पण बाळा अरे तू हे चांगलं नाही केलं, अरे तसा राजा आता पुन्हा होणे नाही. अरे तू काय शाप दिला त्या राजाला? अरे ज्या राजाचं रक्षण साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाने केलं, ज्या कृष्णाने ज्या राजाचं रक्षण केलं त्याला तू इतका भयंकर शाप दिला. बाळा हे चांगलं नाही केलं. आणि म्हणून त्याच वेळेस माईबाप मग शमीक ऋषीने आपल्या आश्रमामधला गौरमुख नावाचा मुलगा पाठवला, शिष्य पाठवला आणि त्यांना सांगितलं की जा राजाला जाऊन सांग की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. आणि मग राजाला ज्यावेळेस ही बातमी कळली माईबाप राजाचं अंतकरण भरून आलं. आजपर्यंत मी कोण्या साधूचा अपमान केला नाही, आजपर्यंत माझ्या कुळामध्ये साधूचा सन्मानच झाला, पण आज मी हे काय केलं, कशामुळे हे झालं? राजाला वाईट वाटलं माईबाप. आणि मग राजा त्या ठिकाणी मुकुट काढून ठेवला आणि राजा त्या ठिकाणी आता राजाला वाटलं की आता माझा उद्धार कसा होईल, 7 दिवसामध्ये माझा मृत्यू जवळ आलेला आहे. राजाने सगळा संसार त्यागला, राज्य त्यागला आणि गंगेच्या तीरावर राजा त्या ठिकाणी येऊन बसला. आणि गंगेच्या तीरावर येऊन बसल्यानंतर अनेक साधू महात्मे त्या ठिकाणी आले. साधू महात्मे त्या ठिकाणी आल्यानंतर राजा प्रत्येकाला प्रश्न करतो 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल असं काहीतरी साधन सांगा. बाकीचे साधू विचार करू लागले, आम्ही एवढ्या साधना आजपर्यंत केल्या, एवढ्या साधना आम्ही आजपर्यंत केल्या, आमचाच उद्धार होतो का नाही हे आम्हाला माहीत नाही आणि 7 दिवसामध्ये राजाचा उद्धार कसा होईल? त्यावेळेस वाईट वाटलं सर्वांना, कोणी त्या ठिकाणी तयार होईना. आणि मग राजा परीक्षितीला वाटलं की आता माझं कोणी नाही, मला वाचवणारं कोणी नाही. आणि मग राजाला वाटलं की आता आपल्याला माझं ज्याने रक्षण माईबाप गर्भामध्ये केलं तोच भगवान आहे आता. आणि मग त्या भगवंताला राजा परीक्षिती शरण जातो आणि भगवंताची विनंती त्या ठिकाणी करतो, पकडलो बाहर गुराही नहीं तो गिर जाओगे. त्या ठिकाणी सर्व साधू उठतात, राजा परीक्षिती उठले आणि माईबाप शुकाचार्य महाराजांना त्या ठिकाणी प्रणाम करतात. महाराज अगदी 16 वर्षाचं वय शुकाचार्य महाराजांचं, लांब लांब जटा आहेत, हात लांब लांब आहेत, सुंदर चेहऱ्यावर तेज आहे, अंगावर कसल्याही प्रकारचा कपडा नाही अशी असणारे सुखदेवजी महाराज आता या ठिकाणी राजा परीक्षितीला कथा सांगणार आहेत. तीच कथा उद्यापासून सुख सांगतात राजा परीक्षिती. आजपर्यंत सुत शौनकादी ऋषींना ही कथा महात्मे परीक्षित्या जन्माची कथा सुत महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितली. तर उद्यापासून राजा परीक्षितीला लागलेला शाप आणि मग शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला ही सर्व कथा सांगतात आणि राजाचा त्या ठिकाणी उद्धार करतात. महिमा पांडव कुळातला असणारा राजा, वेळोवेळी रक्षण करणारा आमचा भगवान कृष्ण परमात्मा, पांडवांचं वेळोवेळी रक्षण करणारा आणि त्याच कुळातला राजा. फक्त थोडंसं वाईट कर्म हातातून घडलं, 7 दिवसामध्ये माईबाप मृत्यू येईल असा शाप भेटला.
किती पुन्हा वाईट मृत्यू, तक्षक नावाचा सर्पदंश करेल. सर्पदंश होईल या ठिकाणी जर परीक्षितीचा मृत्यू होत असेल, या ठिकाणी वाईट वाटलं होतं मायबा. धर्मराजाला सुद्धा जन्म झाल्यानंतरच हे ठिकाणी भविष्यवाणी सांगितली होती. सर्व कुळाचा उद्धार करणार आहे, पण याचा मृत्यूग्रह वाईट आहे. आणि म्हणून ही वेळ आज राजावर आली. सर्वात महत्त्वाचं मायबाप, म्हणून दुसऱ्याची वस्तू, दुसऱ्याचं धन कधी आपल्याकडे ठेवायचं नाही. जे असेल ते ज्याची त्याला देऊन टाकायचं. लुबाडून आणलेलं धन कधी आपल्या कुळाला घातक ठरतं. कोणाचंच वस्तू ठेवली नाही पाहिजे. पैसे कोणाचे ठेवायचे नाही, धन कोणाचं ठेवायचं नाही. ज्याची वस्तू त्याला दिली पाहिजे वापस. ती जर ठेवली की माणसाच्या त्या ठिकाणी कुळाला धक्का लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी राजाने तो जरासंधाचा मुकुट घातल्यामुळे आज भयंकर असा प्रसंग राजाच्या जीवनामध्ये उतरला. आणि म्हणून राजाला शाप मिळाला. आजपर्यंत आपण ही कथा श्रवण केली. उद्याच्या कथेमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची कथा, देहूतीचं चरित्र उद्या आपल्याला पाहिजे, दत्तात्रयाचं चरित्र, दत्तात्रयाच्या जन्माची कथा पाहिजे, सतीचं चरित्र उद्याच्या कथेमध्ये आपल्याला श्रवण करायचं. आजची ही झालेली सेवा भगवान मारुतीरायाच्या चरणी समर्पित करून, ग्रामदैवतच्या माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून, उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून, उपस्थित सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन हे सिद्ध गेले, ते माझे उरले पायिक पण. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुळा विचुका पाबुली. ते चोज करुणी माऊली रिजे जेवी, तुम्ही संत माझी याकडा. कराल दिटीचा बहुळा, तुम्हा माने नये वडा. होईन मी पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी भजन म्हणा पाठीमाग. सुंदरसा आरतीच्या यजमान येईपर्यंत सर्वांनी या ठिकाणी टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. सुंदर असं भजन घ्या.